नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण जी के आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील पहिले गोल्ड ATM कुठे सुरू करण्यात आले? नागपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई. काय असणार उत्तर? येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन सी हैदराबाद. ठीक आहे. तेलंगणा राज्यामधील हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले गोल्ड ATM सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता हे कधी सुरू झाले तर 2022 मध्ये सुरू झालेले आहे. देशातील पहिले गोल्ड ATM 2022 मध्ये सुरू झाले आहे. आता याच्यामधून पैशाच्या जागी सोन्याचे शिक्के बाहेर येतात. ठीक आहे. सोन्याचे शिक्के बाहेर येतात. ATMचा फुल फॉर्म दरवर्षी विचारला जातो पोलीस भरतीमध्ये, तर ऑटोमेटेड टेलर मशीन. ठीक आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन, ऑटोमॅटिक नाही, ऑटोमेटेड. ठीक आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन असा ATMचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. ठीक आहे. इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे म्हणजेच EDचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगलोर. योग्य उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन सी दिल्ली. ठीक आहे. नवी दिल्ली या ठिकाणी आहे EDचं मुख्यालय. ठीक आहे. स्थापना कधी झालेली आहे विचारलं तर 1956 मध्ये EDची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा, याला मराठीत काय म्हणतात? प्रवर्तन निदेशालय किंवा अंमलबजावणी संचालनालय. ठीक आहे. मराठीमध्ये म्हटलं जातं EDला. EDचे सध्याचे संचालक कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लंपी हा रोग कोणत्या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते? कोणत्या प्राण्यांमध्ये? कुत्रा, शेळी, गाय की मांजर? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गाय. ठीक आहे. लंपी हा जो रोग आहे तो गायी तसेच बैलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि निथलिंग नावाच्या विषाणूमुळे होतो. ठीक आहे. निथलिंग नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते? स्थायी समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, जल व्यवस्थापन समिती. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए स्थायी समिती. ठीक आहे. स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर 34. ठीक आहे. 34 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या. त्यानंतर प्रश्न आहे, हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित असलेल्या शास्त्रास काय म्हटले जाते? कार्डिओलॉजी, व्हायरॉलॉजी, पॅथॉलॉजी, जिओलॉजी. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए कार्डिओलॉजी. ठीक आहे. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित असलेल्या शास्त्रास कार्डिओलॉजी असं म्हटलं जातं. आता जे कार्डिओलॉजीमधले जे स्पेशालिस्ट असतात त्यांना काय म्हटलं जातं? कार्डिओलॉजिस्ट. ठीक आहे. कार्डिओलॉजिस्ट. आता ऑप्शन बी आहे व्हायरोलॉजी. याच्यामध्ये बघा, विषाणू व विषाणूजन्य आजाराचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. व्हायरोलॉजी. त्यानंतर पॅथॉलॉजीमध्ये रोगांचा अभ्यास केला जातो. रोगांचा अभ्यास. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे? 1965, 1962, 1950 की 1947? कधी झालेली आहे? 1962ला झालेली आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. MIDCची स्थापना झालेली आहे बघा 1 ऑगस्ट 1962. ठीक आहे. 1 ऑगस्ट 1962 ला MIDCची स्थापना झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? नरनाळा अकोला, भीमाशंकर पुणे, यावल अहमदनगर, चांदोली सांगली. या ठिकाणी अहिल्यानगर. ठीक आहे. यावल.
तर योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन सी यावल. ठीक आहे, यावल हे अहिल्यानगरमध्ये नसून जळगावमध्ये आहे. ठीक आहे, या ठिकाणी नरनाळा अकोल्यात आहे, कर्नाळा रायगडमध्ये आहे, अर्नाळा पालघरमध्ये आहे. ठीक आहे, हे सेम शब्द आहेत आणि हे कन्फ्यूज करणारे शब्द आहेत म्हणून सांगितले. ठीक आहे, नरनाळा अकोला, कर्नाळा रायगड, अर्नाळा पालघर. त्यानंतर प्रश्न आहे, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? महापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष की नगराध्यक्ष? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नगराध्यक्ष. ठीक आहे, नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट करायचं आहे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष? पर्याय क्रमांक बी 10 वर्ष हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. पहिली जनगणना कधी झाली भारतामध्ये? 1872 लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. ठीक आहे, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. आणि पहिली संपूर्ण जनगणना कधी झाली? 1881. ठीक आहे, 1881 पासून ही प्रथा चालू झालेली आहे 10 वर्षाला जनगणनेची. पहिली जनगणना 1881 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, या साखळीची संपूर्ण जनगणना झालेली 1881 मध्ये आणि एक जनगणना झालेली आहे सर्वात आधीची 1872 मध्ये. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कधी झाली कमेंट करून सांगायचं आहे. आता 2011ची शेवटची जनगणना आहे आपली. ठीक आहे, 15वी जनगणना आहे 2011ची. त्यानंतर अजून जनगणना झालेली नाही. असाच प्रश्न विचारला तो, भारतात दर किती वर्षांनी पशुगणना करण्यात येते? तर बघा 5 वर्षांनी पशुगणना करण्यात येते भारतामध्ये. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? फोटोमीटर, लॅक्टोमीटर, टेलिमीटर, मॅनोमीटर? काय वापरलं जातं? लॅक्टोमीटर. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी लॅक्टोमीटर योग्य उत्तर असणार आहे. लॅक्टोमीटरचा वापर दुधाचे सत्व मोजण्यासाठी केला जातो. दुधामध्ये कोणती शर्करा असते? तर लॅक्टोज. ठीक आहे, लॅक्टोज नावाची शर्करा असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? पाली, रांजणगाव, मोरगाव, गणपतीपुळे? कोणते ठिकाण? तर गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न, डॅश डॅश या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या? विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, डॉक्टर ॲनी बेझंट, प्रतिभाताई पाटील? कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आता या ठिकाणी विजयालक्ष्मी पंडित कोण होत्या? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित या होत्या. त्यानंतर सरोजिनी नायडू कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या होत्या. ठीक आहे, सरोजिनी नायडू. कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशच्या झालेल्या होत्या. ॲनी बेझंट कोण होत्या? तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष. ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे आहेत? 11, 21, 14, 24? काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी 24. ठीक आहे, भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी जो चक्र आहे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये एकूण 24 आरे आहेत. आता भारतीय ध्वजाची रचना कोणी केलेली आहे? पिंगली व्यंकय्या. ठीक आहे, आणि अशोक चक्र हे सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आलेलं आहे. हे देखील परीक्षेत विचारलेलं आहे खूप वेळा. त्यानंतर प्रश्न आहे, 1927 मध्ये कोणी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतिसिंग, नाना पाटील, लोकमान्य टिळक? कोणी केलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. ठीक आहे,
त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय कुठे आहे? संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी. कुठे आहे? नांदेड या ठिकाणी आहे. ठीक आहे, नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय आहे नांदेड या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? या ठिकाणी ऑप्शन टाईप नाही झाले तर बघा, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक या ठिकाणी आहे. ठीक आहे, नाशिक या ठिकाणी आहे. आता महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहूया. या ठिकाणी प्रश्न आहे बघा, पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? कारगिल, जयपूर, पुणे, डेहराडून. कुठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक 1 कारगिल, लडाख या ठिकाणी पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानंतर प्रश्न आहे, गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला? भारत कॅनडा, भारत जपान, भारत फ्रान्स, भारत आणि दक्षिण कोरिया. योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी. गरुड 2025 हा जो हवाई युद्ध सराव आहे तो भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? वसई विभाग, जुन्नर विभाग, मालवण विभाग की वाई विभाग. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जुन्नर विभाग. ठीक आहे, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा जुन्नर विभागात राबवला जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त केले आहे? श्रीलंका, UK, नेपाळ, जपान. कोणत्या देशाला केलेले आहे? तर UK. ठीक आहे, UK. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी UK या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त केलेले आहे. पुढील प्रश्न, यंदाचा द आर्कागिदान प्राइज पारितोषिक कोणत्या लघुपटास जाहीर झाला आहे? सेशन्समॅन, ला ला लँड, वोवन, डार्क पीस. योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी, वोवन. ठीक आहे, यंदाचा द आर्कागिदान प्राइज पारितोषिक वोवन या लघुपटास जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड की कर्नाटक. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? CRPF, ITBP, BSF, CISF. कोणी केलेले आहे? तर या ठिकाणी BSF. ठीक आहे, BSFने दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन लॉन्च केले आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? भोपाळ, गुवाहाटी, सुरत, पुरी. कुठे करण्यात येणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, पुरी, ओडिसा या ठिकाणी ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025चं आयोजन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपण 24 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.